नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसंदर्भातील असणार आहे। तर मित्रांनो, घरकुल आवास योजनेसंदर्भातले भरपूर सारे व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत। तर त्या संबंधितले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती गेल्यावरती आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन घरकुल योजना हा फोल्डर आहे, घरकुल योजना ही प्लेलिस्ट आहे, तर तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आपले बघू शकता। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेसंबंधी जी अर्ज करण्याची मुदतवाढ होती ती आता केंद्र सरकारकडून जाहीर झाली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरकुल योजनेसंदर्भातली जी मुदतवाढ आहे ती कोणती आहे, कोणत्या तारखेला शेवटची तारीख असणार आहे, शेवटची मुदत असणार आहे, त्या संबंधितली संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसंदर्भातला अर्ज भरला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। परंतु मित्रांनो, जर का तुमचा प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसंदर्भातला अर्ज भरायचा राहून गेला असेल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर ही बातमी आहे मित्रांनो, पीएम आवास योजना मुदत वाढली, लगेच करा तुमचे अर्ज। तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे घर देण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांतर्गत पीएम आवास योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत। या योजनेअंतर्गत 2025च्या सर्वेक्षणासाठी आधीच 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी मुदतवाढ इथे देण्यात आली। तर मित्रांनो, ही घोषणा विशेषतः त्या कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांनी अजूनही स्वतःचे घर मिळाले नाहीये। या नवीन निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा इथे मिळणार आहे मित्रांनो। तर बघू शकता, आधीच 2 वेळा इथे मुदतवाढ देण्यात आली होती पीएम आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी, आता इथे मोठी मुदतवाढ इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर आता अर्ज करण्याची नवीन मुदत काय ते थोडं जाणून घेऊयात। तर जे नागरिक अजूनही पीएम आवास योजनेसाठी ज्यांनी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी आता 30 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची इथे मुदत वाढवण्यात आली। तर बघू शकता मित्रांनो, आतापर्यंत जर का तुम्ही पीएम आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला घर मिळालं नसेल तर तुम्ही अजूनपर्यंत जर का त्याचा फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो, खूप मोठी इथे मुदतवाढ मिळाली। तर 30 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही आता अर्ज इथे करू शकता। तर मित्रांनो, आजचा महिना चालू आहे जून 2025, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तब्बल 6 महिन्यांची इथे मुदतवाढ करण्यात आली मित्रांनो। खूप मोठी बातमी आहे। तर ही मुदत घरकुल शहरी आणि घरकुल ग्रामीण दोन्ही घटकांसाठी लागू असणार आहे। तर या मुदतवाढीमुळे अनेक पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ घेण्याची मोठी संधी इथे मिळणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत यासाठी अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या। तर 30 डिसेंबर 2025 पर्यंत जरी ही अर्ज करण्याची मुदत असली तरी लवकरात लवकर आपला अर्ज तुम्ही करून घ्या, कारण की मित्रांनो, भरपूर सारे प्रॉब्लेम येत असतात। जेव्हा एकाच वेळी सर्व लोक अर्ज करतात तेव्हा इथे वेबसाईट क्रॅश होणे, वेबसाईट बंद पडणे अशा प्रकारचे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अडचण येऊ नये, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचा फॉर्म पीएम आवास योजनेअंतर्गत इथे अर्ज करून पूर्ण करा। खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसंदर्भातील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा। प्लेलिस्टमध्ये घरकुल योजना हा सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।